नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आपले शरीर हे एक कॉम्प्लेक्स मशीन आहे आणि हे मशीन सुरळीतपणे चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था जसे की श्वसन संस्था, मज्जारज्जू संस्था आणि पचन संस्था अशा वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असतात. आणि या संस्थांमधून स्रवला जाणारा एन्झाईम्स, हार्मोन्स, पित्त, रक्त या प्रकारचे जे धातू आणि द्रवपदार्थ असतात हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. यापैकीच पचनसंस्थेमध्ये स्रवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्त. प्रेक्षक हो, हे पित्त पचनासाठी तसेच आपली भूक प्राकृत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पण ज्या वेळेला काही कारणांमुळे हे पित्त प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये स्रवले जाते त्यावेळेला ते पित्ताशयामध्ये साठवून ठेवले जाते आणि कालांतराने साठवलेल्या पित्तापासूनच पित्ताशयाचे खडे निर्माण होतात आणि मग पुढे जाऊन त्रास व्हायला सुरुवात होते. पोटदुखी, पोटफुगी, उलट्या वगैरे अशी लक्षणे दिसायला लागतात. मग अशा वेळेला औषधोपचाराबरोबरच शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. मग शस्त्रक्रिया टाळण्यासाठी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंबून करून आपण कशा प्रकारे शस्त्रक्रिया टाळू शकतो हे आजच्या भागामध्ये बघणार आहोत. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद आणि पित्ताशयाचे खडे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद पारंगत वैद्य श्री समीर गोविंद जमदग्ने सर. नमस्कार सर. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, सर एक सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये सरांची प्रचिती आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून खूप चांगली आहे. आणि सरांचा थोडक्यात परिचय असा आहे. सर, आपण गेल्या 35 वर्षापासून पुणे, मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहात. तसेच श्री विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहात. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहत आहेत. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, बंधत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या आणि इतर आजारांवरील उपचारांमध्ये सरांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती यांच्या सरांच्याकडून आयुर्वेदिक उपचार घेत आहेत. वैद्य समीर गोविंद जमदग्ने सरांच्या दवाखान्यामध्येच म्हणजे विश्वामृत आयुर्वेद चिकित्सालयामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरांच्या सल्ल्याने सर्व आजारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर गोविंद जमदग्ने सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाखाली गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. असे हे अत्यंत टॅलेंटेड व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. सर, तुमचे पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजचा आपला विषय आहे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद आणि पित्ताशयाचे खडे. सर, आपण बघतो की बदललेली जीवनशैली, अवेळी जेवण करणं, रात्रीचे जागरण यामुळे पित्ताचे प्रकार खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. बरोबर आहे. आणि त्याचेच पुढे जाऊन मग पित्ताशयाचे खडे होणे किंवा इतर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होणे हा आपल्याला त्रास बऱ्याच जणांना तरुण वयामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. तर मग पित्ताचे खडे आणि आयुर्वेद यांचं आपण कसं सांगाल, कशा प्रकारे त्याची सांगड घालता येईल? बरोबर आहे. बऱ्याच लोकांची असा एक समज असतो की नवीन आजार किंवा इंग्रजी शब्द जे आहेत वेगवेगळे, गॉलब्लॅडर स्टोन वगैरे, तर याचा आयुर्वेदाचा काही संबंध नाही. आणि आयुर्वेदामध्ये काविळीचं औषध आहे किंवा मूळव्याधीचं औषध आहे वगैरे अशा पद्धतीचे फक्त विचार असतात किंवा झाडपाल्याचं औषध असं फक्त लोकांच्या डोक्यामध्ये असतं. परंतु ऋषीप्रणीत हे शास्त्र आहे आणि आपले ऋषीमुनी हे आपले सायंटिस्ट होते आणि त्यांना त्रिकालदर्शी तोही असायचं. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ओरिजिनल गोष्टी किंवा सिद्धांत जे आहेत ना त्याच्याकडे बघायला पाहिजे. इतर गोष्टी ज्या आहेत त्या काळाच्या ओघात जशा बदलत गेलेत त्याही बघायला पाहिजे. एकंदरीत ॲनाटॉमी जी आहे ती आधुनिक शास्त्राने खूप चांगली डेव्हलप केलेली आहे. त्याचा विचार जो आहे तो खूप चांगला आधुनिक शास्त्राचा आहे, तो घ्यायला पाहिजे. आणि आयुर्वेदामध्ये जो फिजिओलॉजीचा संबंध सांगितलेला आहे
आणि जी शरीर क्रिया सांगितलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि त्याच्या अनुषंगाने चिकित्सा किंवा ट्रीटमेंट जर केली तर बऱ्याच आजारासाठी त्याचा उपयोग होतो. आता पित्ताशयात खडे होणं हा यकृताच्या संबंधाने एक आजार धरायला पाहिजे, कारण यकृतात पित्त तयार होतं आणि 2 नळ्यांच्या वाटेत ते पहिल्यांदा गॉल ब्लॅडरमध्ये म्हणजे पित्ताशयात येतं. आता ही गॉल ब्लॅडर ही जी रचना आहे ती साधारण 8 ते 10 सेंटीमीटरची अशी लांबीची असते. त्याला तिचं आतली जी ल्युमेन आहे किंवा आतली रुंदी ज्याला म्हणता येईल त्याची ती साधारण 3 सेंटीमीटरपर्यंत वगैरे असते आणि यकृताच्या पुढच्या बाजूला आणि उजव्या लोबच्या मागच्या बाजूला ती लपलेली असते गॉल ब्लॅडरची पिशवी. मागं तिचा संबंध जो येतो तो आपल्या मोठ्या आतड्याशी येतो आणि लहान आतड्याच्या काही भागाशी येतो, ते ज्याला ड्युओडेनम म्हणतात त्याच्याशी त्याचा संबंध आहे. आणि पुढच्या बाजूला अँटेरियर ॲब्डोमिनल वॉल म्हणजे पोटाची जी पेशींची रचना आहे त्याच्या मागच्या बाजूला त्याचा संबंध येत असतो. तर हे जर लक्षात घेतलं तर त्याचं स्थान जे आहे ते आपल्याला उजव्या बाजूला कुठे आहे ते समजून येईल. हे सांगण्याचं कारण असं की लोकांना यकृत कोणत्या बाजूला आणि प्लीहा कोणत्या बाजूला हेही माहीत नसतं. एस्पेशली BA वगैरे झालेले जे लोक असतात ना त्यांचा शरीर रचनेशी काही संबंध येत नाही, त्यांना ते समजत नाही. हृदय डाव्या बाजूला हे मात्र सगळ्यांना माहीत असतं, कॉलेजमध्ये गेलेल्या सगळ्या लोकांना, परंतु बाकी ज्या गोष्टी त्यांना समजत नसतात. तर पित्ताशयाची नळी जी आहे ना ती साधारण अशीच 8 सेंटीमीटर लांब असते आणि तिची ल्युमेन जी आहे ती साधारण अर्धा सेंटीमीटरची असते. भाग महत्वाचा असा आहे की एका बाजूला यकृत, दुसऱ्या बाजूला प्लीहा, त्या प्लीहेच्या खालच्या बाजूला तिथं आग्नेयाशय म्हणजे पॅनक्रियाज असतं. पॅनक्रियाजची निघालेली नळी आणि यकृतातून निघालेली गॉल ब्लॅडरची नळी हे एकत्र येऊन ड्युओडेनममध्ये उघडतं. त्यामुळे तुम्ही कधी पित्ताशयाचा किंवा यकृताचा विचार करताना तुम्हाला आग्नेयाशय म्हणजे पॅनक्रियाचा विचार करायला लागतो आणि पॅनक्रियाचा कोणताही आजार असताना तुम्हाला यकृताचा आणि पित्ताशयाचा विचार करायला लागतो. हे कशासाठी मी सांगतोय, मधुमेह म्हटलं की आपण ॲसिलिसोब, लँगरहॅम, इन्सुलिन, पुन्हा पॅनक्रियाज असं लक्षात घेतो, पण आपण यकृताला विसरून जातो. तर यकृताला जर तुम्ही मॅनेज केलं तर पॅनक्रियाजवरती त्याचा चांगला परिणाम होतो आणि साखरेचं आरोग्य तुमचं सुधारतं. तर मधुमेहासाठी मला नाही वाटत कोणती पॅथी असा एवढा विचार करत असेल की यकृताचं काही महत्व आहे. तर फॅट फक्त मेटाबॉलिझम जो आहे तो यकृताशी संबंधित नसून इतरही गोष्टी आयुर्वेदाच्या हिशोबाने खूप महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला यकृत चांगलं ठेवता आलं तर तुमची भूक चांगली राहते, आग्नेयाशयाचं आरोग्य म्हणजे पॅनक्रियाचं आरोग्यही चांगलं राहतं आणि मग रोगा सर्वपि मंदेग्नो सूत्रा मुद्राणिका असं जे सूत्र सांगितलेलं आहे, कोणताही आजार हा मंदाग्नीतून किंवा भूक कमी होऊनच उत्पन्न होतो. पोटाची ट्रीटमेंट केली तर त्याचं रिफ्लेक्शन मनापर्यंत येतं. मन हे शरीरातच आहे, भांडं तापल्यावर जसं आतलं पाणी तापतं तसं तुमचं शरीर उपतप्त झालं आजाराने किंवा इतर कोणत्या गोष्टींनी, अन्नाने, तर त्याचा परिणाम तुमच्या मनावरती येणार आहे. अन्न मूर्तिकराणाम असं म्हटलेलं आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं हे गरजेचं आहे. तर हा मध्य भागामध्ये असलेला ऑर्गन आहे. वरचा भाग जो आहे शरीरातला तो कफाशी संबंधित आहे, मधला भाग जो आहे तो पित्ताशी संबंधित आहे आणि खालचा भाग आहे तो वाताशी संबंधित आहे. हे जर एकदा लक्षात घेतलं तर हे सगळं पित्ताच्या संबंधाने सांगितलेलं प्रकरण आयुर्वेदाने धरायला पाहिजे. आता पित्त म्हटलं की त्याच्या आश्रयाने जो दोष धातू येतो तो म्हणजे रक्त येतं. तर रक्ताचं मूलस्थान म्हणून यकृत आणि प्लीहा यांचं वर्णन केलेलं आहे. आता इथं आपण बघत असताना गॉल ब्लॅडरचा विचार करताना प्लीहेचा विचार केलाच जात नाही आधुनिक शास्त्राच्या वैद्यांच्याकडनं, डॉक्टरांच्याकडनं. तर आपण गॉल ब्लॅडरसाठी प्लीहेलाही तेवढंच महत्व देतो की ज्याच्यात इमर्जन्सीसाठी साठवलेलं रक्त जे असतं ना त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते पॅनक्रियाज याच्यातल्या गाठी उत्पन्न होण्यामध्ये आहे, पित्ताशयातल्या खड्यांसाठी आहे किंवा तिथं पॉलिप उत्पन्न होतात त्याच्यामध्ये आहे, हे कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर वैद्याकडे गेल्यानंतर हा अँगल जो आहे तो मिळू शकतो. हा आयुर्वेदाचा टेक काय आहे हे समजण्यासाठी मी हे विवेचन करतोय, कारण समोरचा माणूस काही वैद्य असेल असं नाही आहे, पण त्याला थोडंसं आयुर्वेदाचं ज्ञान जर हवं असेल ना तर या पद्धतीने विचार करणं आणि ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या शरीरातलं मेदाचं पचन जे आहे ते यकृताच्या जे घडतं ते हे तुम्ही थोडासा तेलकट पदार्थ खाल्ला की लगेच तुम्हाला मळमळत होत असेल तर हे उघड आहे की प्रेशर ऑन लिव्हर आहे तुमच्या. तर तुम्हाला सगळ्या त्या पद्धतीने तुमचा विचार जो आहे तो करणं हे गरजेचं पडतं की यकृतात आपल्या बिघडणं नाही ना, प्लीहेमध्ये नाही आहे ना, पॅनक्रियाजमध्ये नाही आहे ना, आपल्या शरीरातला मेद धातूचं पचन कसं होतंय, मेद ज्या मांसातून तयार होतोय तो मांस धातू कसा आहे, मेदाच्या पुढचा अस्थि हा धातू तो कसा आहे, त्याचं आरोग्य कसं आहे, त्याचं रिपरकशन जे आहे ना ते तुमच्या पॅनक्रियाजपर्यंत येत असतं किंवा गॉल ब्लॅडरपर्यंत येत असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पित्त साचवायची फक्त पिशवी एवढं त्याचं स्वरूप नाही आहे. भूक लागल्यानंतर लगेच आपलं हे जे आहे गॉल ब्लॅडर जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते आणि पित्त बाहेर काढायला सुरुवात करते. आपण ज्यावेळेला भूक नसते आणि शांत बसलेलं असतो त्यावेळेला ती रिलॅक्स असते. तर तिच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या खूप काउंट होतात.
संकोच आणि विस्पार हे काम जे आहे ते वात दोषाचा आयुर्वेदात सांगितलेलं आहे. सर्वसव्यास वेदस्वाप सादुर्कुतोदभेदनम हा जो श्लोक आहे ना, त्यात संकोच आणि व्यास ही दोन्ही लक्षणं वाताची म्हणून सांगलेली आहेत. तर खड्याचा विचार करताना आपण आतलं जे बाईल किंवा पित्त आहे ते बाहेर कसं पडेल हे जे बघतो आपण अन्नाच्या वेळेला, त्याचा परिणाम जो आहे ना, तो पित्त शरीरात वाढल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये गॉल ब्लॅडर स्टोन जे आहे ते त्या बाईल्स मधनं सुद्धा उत्पन्न होऊ शकतात आणि कोलेस्ट्रॉल मधनं सुद्धा उत्पन्न होतात. ज्या ज्या लोकांनी लहानपणी अंगारा, खडू, माती खाल्लेली आहे, पेन्सिल खाल्लेली आहे, लेखणी खाल्लेली आहे, अशा लोकांना एक मृतभक्षणजन्य पांडू म्हणजे माती खाऊन उत्पन्न झालेला पंडुरोग किंवा ॲनिमिया उत्पन्न होतो. ॲनिमिया म्हणणं योग्य नाही, कारण पांडू हा जरा आयुर्वेदात जरा वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे, पण रक्ताल्पता ह्या हिशोबाने सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला काय हरकत नाही. आणि हे झाल्यानंतर तुमच्या यकृतावरती जो काही परिणाम येतो, तुम्हाला जी कावीळ होते त्याचा परिणाम तुमच्या गॉल ब्लॅडरवरती येऊन तुम्हाला खडे उत्पन्न होण्याची प्रक्रिया जी आहे ती शरीरात होऊ शकते. तर कोलेस्ट्रॉलचे खडे असतात, तसे बाईल सॉल्ट बाईल पिगमेंटचे खडे असतात, आणि माती ज्या लोकांनी आधी खाल्लेली आहे त्यांना उत्पन्न होणारे खडे विकसित पद्धतीचे. तर हे प्रकरण ह्या तीन पद्धतीचे खडे आहेत ते आपल्याला लक्षात येतात की याचा आपल्याला विचार करायला लागतो. ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये सॅच्युरेटेड कोणती गोष्ट द्रव गुणाची बनते ना, त्यावेळेला त्याच्यामध्ये खडे उत्पन्न होण्याची प्रक्रिया असते. लहानपणी तुम्ही सगळ्यांनी प्रयोग केलेला असेल, तुरटी घ्यायची, ती कुटायची आणि पाण्यामध्ये घालायची, ग्लासमध्ये भरपूर तुरटी घालत जायची आणि विरघळवायची की ते सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं. मग वरती चमचा लावून त्याच्यावरनं जर दोरा गुंडाळून खाली सोडला तर दुसऱ्या दिवशी त्या दोऱ्याला सगळीकडे खडे खडे लागतात आणि फार सुरेख दिसतं ते. तर हा लहानपणी केलेला प्रयोग जो असेल 4वी-7वीच्या दरम्यान, तसंच प्रकरण जे आहे ते त्या गॉल ब्लॅडरमध्ये ग्लासच्या ऐवजी ते गॉल ब्लॅडर, त्याच्या आतलं बाईल, त्यात येणारं कोलेस्ट्रॉल, फॅटी ऍसिड्स, पोटॅशियम वगैरे, बाईलमध्ये असलेले इतर जे मेटल आहेत त्यात कॉपर असतं, पोटॅशियम असतं, सोडियम असतं, फॅटी ऍसिड वगैरे इतरही गोष्टी असतात. त्या सगळ्याचं सॅच्युरेशन व्हायला लागलं की पहिले एक छोटासा हायलम तयार होतो आणि मग त्याच्या भोवती मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चढायला सुरुवात होते, स्नेह त्याच्यात यायला लागतो आणि मग त्याचे खडे व्हायला लागतात. त्यावेळी ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय खाताय हे महत्वाचं आहे. मात्रेमध्ये जेवायला पाहिजे. तुम्ही घाण जेवलायत किंवा चांगलं जेवलायत, पथ्याचं जेवलाय किंवा अपथ्य जेवलायत, हा भाग नंतरचा. तुम्ही कमी जेवलेला असेल तर शरीर ते कॉम्पेन्सेट करू शकतं. हा भाग असा काय, तर वैश्वानर म्हणजे पोटातला जो अग्नी आहे ना, त्याला विष्णूचं, भगवान श्रीकृष्णाचं रूप दिलेलं आहे. आणि जर विराट रूप दर्शन तुम्ही गीतेच्या 11व्या अध्यायात बघितलं ना, तर त्या चांगल्याही गोष्टी आहेत आणि वाईटही गोष्टी आहेत. म्हणजे त्या भगवंताला सवय आहे, त्या अग्नीला सवय आहे चांगला आणि वाईट दोन्ही पचवायची. कारण तुम्ही वाईट खात असाल आणि ते माफक जर जात असेल पोटात, करूच नाही आधी वाईटपणा, परंतु जर खाल्लं तर ते तुम्ही मापात जर खाल्ला तर शरीर त्याचं पचन व्यवस्थित करू शकतं, आणि चांगलं खाल्लं तर मग उत्तमच आहे. आणि त्या उदरभरण नो हे जाणे जे यज्ञकर्म आपण म्हणतो ते तेवढ्यासाठी, त्या अग्नीला किंवा त्या परमेश्वराला तुम्ही चांगल्या गोष्टीचं हवन द्यायला पाहिजे. मटन, चिकन वगैरे, अंडी वगैरे असंच प्रत्येक वेळी द्यायला पाहिजे असं काही नाही. त्याचंही महत्व आहे औषधाच्या हिशोबाने. पण सात्विक खाण्याला तरणोपाय नाही, सगळ्याच पद्धतीने तुमची प्रगती त्याने होऊ शकते, हे उघड आहे. तर हा जो टेक आहे तो आयुर्वेदाचा खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे या खड्यांचा विचार आपल्याला करायला लागतो. संपूर्ण जगात जर बघितलं तर 15 ते 20% लोकांना, 25%पर्यंतच्या लोकांना गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास होण्याची शक्यता खूप असते. भारताचा जर विचार केला ना तर नॉर्थ इंडियामध्ये भरपूर हे प्रमाण आढळतं आणि साऊथ इंडियामध्ये कमी आढळतं. कारण वरती लोक दूध, तूप, लोणी वगैरे या गोष्टी भरपूर खातात. कफाचा प्रदेश आहे आणि त्यामुळे तिथं पटकन जी संपृक्तता आहे ती पित्ताला येऊ शकते आणि त्याचा परिणाम जो आहे ना तो असा येऊ शकतो. तर हा एकंदरीत गोषवार असा आहे की जो पित्ताशयातल्या खड्याच्या हिशोबाने आपल्याला घ्यायला पाहिजे. बरोबर. प्रेक्षक सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गॉल ब्लॅडर्स म्हणजेच पित्ताशयाचे खडे कसे होतात याबद्दल सांगितलेलं आहे. ही माहिती आपण अशीच पुढे घेणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर.
दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण बोलत आहोत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद, पित्ताशयाचे खडे या विषयावरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्ने सर. प्रेक्षक हो, त्यांच्या सगळ्या भागांमध्ये सर वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यविषयक टिप्स घेऊन येत असतात. आणि आजच्या सरांच्या टिप्स या प्रकारे आहेत तुमच्या स्क्रीनवरती. टिप नंबर 1, बीजग्रंथीमधील पाण्याच्या गाठीसाठी सकाळी व संध्याकाळी 5-5 ग्रॅम शतावरी चूर्ण आणि दोन्ही जेवणांच्या आधी 1-1 ग्रॅम शंखभस्म आणि अस्सल गुळवेल सत्व साध्या पाण्यासह घ्यावे. हा प्रयोग सतत 3 महिने करून रोज केवळ 2 वेळा जेवण जेवावे. प्रेक्षक हो, दुसरी टीप आहे HIV पॉझिटिव्ह आणि एड्स असलेल्या व्यक्तींनी आयुर्वेदातील ताप्यादी लोह हे औषध सकाळी व संध्याकाळी 250 मिलीग्रॅम इतक्या प्रमाणात लोणी साखरेसह घ्यावे. चला तर मग प्रेक्षक सुरू करूया आपल्या कार्यक्रमाला. सर, पित्ताशयाचे खडे होण्याची कारणे काय असतात? हा एक खूप छान प्रश्न विचारला प्रतिभा तू. कसं होतं की आपल्या शरीरामध्ये पित्ताशयाशी संबंधित जे आजार आहेत ना, त्याची कारणं आयुर्वेदात जी सांगितलेली आहेत तीच रक्ताशी संबंधित विकारांसाठी सुद्धा महत्वाची आहेत. असं का, तर वात दोष जो आहे तो हाडांच्या हिशोबाने आश्रयाने असतो, कफ दोष जो असतो तो रसधातूच्या आश्रयाने असतो, आणि पित्त दोष जो आहे ना तो रक्ताच्या आश्रयाने जास्त असतो. आता अन्न पचन सुरू झाल्यानंतर पार्थिव अन्न, आपल्या शरीरातलं जे अन्न आपण जे खातोय अन्न, त्याच्या जर आयुर्वेदाचा विचार केला तर पृथ्वी अधिक जल महाभूत जे आहे त्यातून कफ जो आहे तो पहिल्या याच्यात उदरीत होतो, म्हणजे जठरामध्ये, आमाशयामध्ये ज्याला आपण म्हणतो ते. आणि दुसऱ्या अवस्था पाकामध्ये तेज महाभूत जे आहे ते याच्यातनं बाहेर पडतं, आपल्या अन्नातून बाहेर पडतं, आणि वायू आणि आकाश हे सगळ्यात शेवटी. तर पचनाची ही प्रक्रिया ही जी आहे ती आधुनिक शास्त्रापेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्यामुळे आपण औषधांचा परिणाम सुद्धा जो आहे ना तो त्या रसविरेपा, गुरुवादिगुण वगैरे जे आहे ना ते सगळं ह्या पद्धतीने बघतो. जठरात काय पचन झालं, मग लहान आतड्यात काय झालं, मोठ्या आतड्यात काय झालं. आधुनिक शास्त्राचे मॉलिक्युल्स असतात आणि त्याचा पहिला परिणाम असतो तो यकृतावरती येतो. कारण कोणत्या त्या पेशंटच्या आई वडिलांनी, आजोबांनी, नाना नानी कुणीच ते औषध बघितलेलं नसतं, ते मॉलिक्युल बघितलेले नसतात. त्यामुळे ते शरीर काय करतं, हे यकृताकडे द्या पाठवून तिकडे पाठवलं जातं आणि तिथं फर्स्ट पार रिॲक्शन होऊन त्यातनं जे काही बाहेर मॉलिक्युल पडतात त्याचा परिणाम जो आहे तो औषध म्हणून येत असतो. इतका फरक आहे. मॉलिक्युलची प्रक्रिया वेगळी शरीरावरती ऍक्ट होण्याची, आणि आयुर्वेदिक पदार्थांची किंवा वनस्पतींची किंवा क्रूड औषधांची वेगळी. हे लक्षात जर घेतलं ना तर मग फरक किती आहे दोन शास्त्रामधला आहे हे समजायला लागतं. आणि शास्त्र बदलली की परिभाषा बदलते. त्यामुळे आयुर्वेद हा आयुर्वेदाच्या परिभाषेत राहून जर समजून घेतला तर त्याचा खूप उपयोग होतो. आणि त्याची बेसिक कन्सेप्ट आपल्या संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये पहिल्यापासून आहे. कारण भारतीय लोकांना आपलं शास्त्र पटकन समजतं आणि फॉरेनर्सना हे वेगळं आहे म्हणून जास्ती चांगल्या पद्धतीने समजून घेता येतं. तर हा भाग खूप महत्वाचा आहे. हे सांगण्याचं प्रयोजन असं आहे की कारणं लक्षात घेताना याचा विचार करायला लागतो. आता कफ शरीरातला वाढला, गोड पदार्थांनी वाढतो, तिखट पदार्थांनी पित्त वाढतं किंवा कडू पदार्थांनी वात वाढतो. हे सगळं जे प्रकरण आहे ते आयुर्वेदाला धरून अनुलक्षून असं सांगितलेलं आहे. तर ज्यावेळेला गॉल ब्लॅडर स्टोन उत्पन्न होणार असतो त्याच्या आधी ज्या झालेल्या घटना आहेत त्याच्यामध्ये मेदस्वी अन्न जे आहे, ज्याच्यात फॅट कंटेंट खूप आहे, असं लोकांच्याकडनं खूप खाल्लं जातं. स्निग्ध अन्न अतिशय प्रमाणात किंवा गुरु अन्न अतिशय प्रमाणात, स्त्यान किंवा पिच्छिल चिकट अन्न जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती मधुररस पोटामध्ये जाणं. ह्याच्या बरोबरीनं तुमच्या शरीरामध्ये रिफाईन जे कार्बोहायड्रेट असतं ना ते जाणं. आता रिफाईन कार्बोहायड्रेटमध्ये काय होतं, रिफाईन म्हणजे काय तर अँटीऑक्सिडंट त्या पदार्थातले काढले जातात, B12 बाहेर निघतात, फायबर बाहेर निघतं,
आणि उरलेलं जिभेला चालणारं तेवढं ते खाल्लं जातं. तर ह्या ज्या पेस्ट्रीज वगैरे असतात किंवा कुकी जे असतात किंवा मैदायुक्त पदार्थ जे आहेत ते किंवा केक वगैरे आहे, हे जे लोक खातात ना, त्याचा परिणाम जो आहे ना, तो तुमच्या पित्ताशयावरती जबरदस्त वाईट येऊ शकतो. रक्त बिघडलं आणि पित्त बिघडलं की तुमच्या शरीरातले खडे जे आहेत ते उत्पन्न होण्याची, पित्ताशयातले खडे हे मोठ्या प्रमाणावरती ती प्रक्रिया सुरू होते. काय होतं, त्याला सूज आली, गॉल ब्लॅडरला सूज आली की त्याच्या हालचालीमध्ये मंदपणा यायला लागतो आणि मग बाईल सॉल्ट, बाईल पिगमेंट वगैरे जे आहे, बिलिरुबिन जे आहे आतलं आणि इतर त्याच्यावर असलेली फॅटी ऍसिड्स वगैरे यांचं हायलम तयार होऊन मग ते प्रक्रिया सुरू व्हायला लागते. तर तुमचं खाणं जे आहे त्याच्यात इन्फ्लमेशन होणं, यकृताला आणि त्याच्या आसमंदातल्या भागाला आणि पित्ताशयाला, त्याच्याबरोबरीनं त्याच्यात इन्फेक्शन होणं, लहानपणी माती खूप खाल्ली गेलेली असणं आणि आता सांगितलं तसं मेदोबहुल असं अन्न तुमच्या पोटात जात असेल तर हे उत्पन्न होतं. हा एक भाग झाला. पण दुसरे काही वेळेला कसं होतं की स्त्रियांच्या बाबतीत अधोगुरुत्व असतं आणि मेद पोटावरती जास्त आल्या कारण त्यांना गॉलब्लॅडर स्टोन जे आहे ना, तर कोलेस्ट्रॉलच्या होण्याची शक्यता असते. आणि त्यात बायकांच्या मनामध्ये एक येतं की आता आपलं लग्न झालेलं असतं, 2-3 मुलं होतात, 40-42 मध्ये त्या स्त्रिया गेल्या की मग शरीर त्यांना त्यांचं बेडब वाटायला लागतं आणि नॅचरल आहे, शरीरातले ते तसे बदल होतात. आणि किती फिट व्हायचा तुम्ही फिजिकली प्रयत्न केला तर वय हे वाढतच जाणार आहे. तर मग त्या झिरो फिगर असलेल्या त्या पाप्याच्या पितरासारख्या ज्या बारीक मुली असतात ना, तसं स्वतःला करायला बघतात. ते कसं शक्य आहे? आणि त्या ह्याच्यात त्या क्रॅश डाएट करतात. आणि क्रॅश डाएट केला आणि एकदम तुम्ही वजन कमी करायला लागला ना की तुम्हाला गॉलब्लॅडर स्टोन आणि यकृताचे संबंधित मोठे आजार होतात. रिंकल्स अंगावरती यायला लागतात, केस वगैरे तुमचे गळायला लागतात, पांढरे पडायला लागतात केस वगैरे. तर तुम्ही कृपा करून हे करू नका. जुन्या ऋषींचं म्हणणं असं आहे की मनुष्य उभा राहिल्यानंतर जेवढी त्याची उंची आहे तेवढा हात पसरल्यानंतर त्याची लांबी पाहिजे. त्याला आयाम आणि विस्तार असं म्हणतात. असं असताना तुम्ही थोडे जाड किंवा बारीक दिसलात तर काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही हाईट, वेट चार्ट आणि बॉडी मास इंडेक्समध्ये अडकलात ना तर मग अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात. तर हे समजून तुम्ही घ्या आणि त्या पद्धतीने वागणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर बऱ्याच वेळा असं होतं की अनुवंशिकता असते गॉलब्लॅडर स्टोन होण्याची, त्याचाही विचार तुम्हाला करायला लागतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैठी जीवनशैली जी आहे ना, त्याने हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडतो. तर हे काही वागणुकीचं प्रकरण झालं. काही आजार असे आहेत गिल्बर्ट सिंड्रोम सारखे की ज्याच्यामध्ये गॉलब्लॅडर स्टोन जो आहे तो होऊ शकतो. साल्मोनेला बॅक्टेरिया जे असतात त्याचा परिणाम जो आहे ना, तो तुमच्या आतड्यांच्यावरती येतो, ताप येतो, पोटदुखी होते, उलट्या जुलाब होतात आणि तुमच्या पित्ताशयाचं आरोग्य जे आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं. त्याच्यामध्ये खडे उत्पन्न होऊ शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की स्थूलपणा असतो, त्याच्याबरोबरीनं तुमच्या शरीरामध्ये मूळव्याधीसारखा आजार असतो किंवा मधुमेहासारखा आजार असतो. तर याच्यावर बॉडी फिजिओलॉजी तुमची जी आहे ना ती बऱ्याच वेळेला बिघडते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती, यकृतावरती यायला लागतो आणि पित्ताशयावर यायला लागतो. यकृताचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कावीळ जी आहे त्याचा परिणाम इन्फेक्टिव्ह हेपॅटायटिस वगैरे आहे ना, ती खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दोष उत्पन्न करते. लोकांना माहीत नसतं की आपल्या शरीरात 74% पाणी आहे. आपल्या शरीरात जो हे जे आहे लिम्फॅटिक सिस्टीम मधले लिम्फ जो आहे ना, तो जवळजवळ 4.5 ते 5 लिटर आहे. रक्त 4.5 ते 5 लिटर आहे. तर 10 लिटरचा हा जो द्रवाचा भाग आहे ना, तो आपण खूप खराब करत असतो. आपण आपली लाळ जी आहे ना ती साधारण 500 ml पर्यंत रोजच्या रोज फॉलो करत होतो. आणि ह्याच्यात जर तुम्ही बाहेर उघड्याचं उसाचा रस घेतला, फळांचे रस वगैरे घेतले तर तुम्हाला दृष्टीआड सृष्टी असते आणि तुम्हाला समजत नाही की या लोकांनी काय काय धुतलेलं आहे आणि काय धुतलेलं नाहीये आणि दुसऱ्याचं उष्ट आपण किती खातोय. त्याचा परिणाम तुमच्यावरती बॅक्टेरियांच्या हिशोबाने आणि अनहायजेनिक कंडिशनमुळे जो येतो ना तो यकृतावरती जबरदस्त येतो. तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतका. आणि असं कलियुगात वाढत जाईल म्हणून धर्मशास्त्राने उच्छिष्टान्न खाऊ नये, परिवेशित अन्न खाऊ नये, शिळं खाऊ नये किंवा कणिकाशनातलं म्हणजे हॉटेलमधलं जेवू नये वगैरे ह्या नियम सांगून ठेवलेले आहेत. तर कधीतरी त्याचा आधार करणं हे खूप गरजेचं आहे. तुमचं वय आहे 25-30 तर तुमचा अगदी चांगला आहे, काही दगडही पसतील तुम्हाला. पण तुम्ही 60च्या पुढे आठवड्यातनं एकदा हॉटेलला जाताय तर हे अजिबात योग्य नाहीये. तुमच्या शरीरातल्या रसधातूचा यापन व्यवस्थित होत नाही आणि तुम्ही झपाट्याने म्हातारे व्हायला लागता. तर हा सगळा भाग जो आहे ना तो लक्षात घ्यायला लागतो. त्याच्याबरोबर इस्ट्रोजन रिप्लेसमेंट जी थेरपी असते ना ती बऱ्याच वेळा केली जाते आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला गॉलब्लॅडर स्टोन होतो. किंवा बर्थ पिल जे आहेत ना त्या भयंकर खाल्ल्या जातात आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती यकृतावरती येताना आपल्याला व्यवहारात दिसतो. रक्तपित्त किंवा हाय ब्लड प्रेशर असेल किंवा ह्याची जी औषधं असतात कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं त्याचा यकृतावरती परिणाम येतो. आणि हा सगळा प्रकार जो आहे ना तो तुमच्या गॉलब्लॅडरमध्ये खडे उत्पन्न होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती शरीर वापरायला लागतं कारण त्याला तरुणोपाय नसतो आणि मग तुम्हाला ऑपरेशनसाठी जावं की काय असं वाटतं. ह्याच वेळेला तुम्ही नेमकं वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी रिव्हर्स होण्याची शक्यता तुमच्या शरीरामध्ये भरपूर असते.
प्रेक्षक हो, पित्ताशयाचे खडे होण्याची कारणे बेठी जीवनशैली, तुमचा आहार, तुमचा विहार, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे घेतले जाणारे मेडिसिन्स आणि बॅकएंडिंगला असणारे तुमचे आजार, यामुळे ही कारणं असल्यामुळे तुमचे पित्ताशयाचे खडे हे वाढू शकतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रायमरी स्टेजमध्ये जर आपण वैद्याकडे जाऊन चिकित्सा केली तर त्याच्यावरती नक्कीच नियंत्रण बसू शकते. सर, पित्ताशयाचे खडे झाल्यानंतर मग लक्षणे कुठल्या प्रकारची दिसतात? बरोबर आहे. कसं होतं, पित्ताशयात खडा झाला की पहिल्यांदा डिफरन्शियल डायग्नोसिस बऱ्याच वेळा करायला लागतं. बऱ्याच वेळा पॅनक्रियाजमध्ये खडे असतात, पॅनक्रियाच्या नळीमध्ये खडे असतात, बऱ्याच वेळा पित्ताशयाची नळी असते त्याच्यात खडे असतात, बऱ्याच वेळा यकृताचा दाह म्हणजे तिथं वेदना असतात, आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या इंटेस्टाईन्समध्ये वेगवेगळे आजार असतात, त्याचा परिणाम येतो. क्रोन्स डिसीज आहे किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे किंवा ड्युरिनल अल्सर आहे, तर त्याची लक्षणं ही अशीच येतात. आता कसं होतं, गॉल ब्लॅडर जे आहे ना, त्याला आपल्या फ्रेनिक नर्व नावाची जी नर्व आहे ती, व्हेगस नर्व जी आहे ती, याचा सप्लाय असतो, आणि पाठीच्या मणक्यातल्या साधारण 7, 8, 9 हे जे मणके आहेत तिथनं काही मज्जातंतू आलेले असतात. तर या फ्रेनिक नर्वची रूट व्हॅली सेम असल्याकारणाने या लोकांना पोटात काही लोकांना दुखत नाही आणि डायरेक्ट फक्त खांदाच दुखतो उजवा. तर मग त्यांना असं वाटतं की हे फ्रोझन शोल्डर आहे आणि युजली मधुमेह वगैरे असतो हल्ली, आणि मग ते मिसगाईड होतं बऱ्याच वेळा. तर तपासण्यामध्ये चांगला वैद्य असेल तुम्हाला भेटलेला तर तो व्यवस्थित या सगळ्या गोष्टी बघू शकतो, आणि मग तपासण्यात आपल्याला ते आढळतं की बाबा इथं खडा आहे, या बाजूला आहे, इतके खडे आहेत, किंवा फक्त वाळूसारखी त्याची रेती आहे, जे काय असेल ते आपल्याला पटकन त्यातनं समजू शकतं. आतमध्ये पॉलिप आहे का नाही, किंवा आतल्या अस्त्राला काही धक्का लागलाय का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला तपासणीमध्ये आढळतात. परंतु त्याच्यापेक्षा महत्वाची जी लक्षणं आहेत ना, प्रेझेंटेशन जे आहे ते 2 पद्धतीने लक्षात घ्यायला लागतं. स्थानिक लक्षणं काय आहेत हे बघायला लागतं, आणि त्याच्याबरोबर तुमच्या शरीरात सार्वदैहिक लक्षणं काय ते बघायला लागतं. तर या लोकांना पहिल्यांदा तोंड कडू पडणं, मळमळ होणं, तेलकट पदार्थ खाल्लं की ओकायला झाल्यासारखं वाटणं, ऍक्च्युअल उलटी होणं, हे प्रकरण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला व्यवहारात दिसतं. आणि काही लोकांना पोटात उदरशूल म्हणजे पोट दुखणं हे सुरू व्हायला लागतं. पोट दुखणं हे उजव्या बाजूला, वरच्या बाजूला दुखायला पहिले सुरुवात होते, आणि ते रेडिएट होत नंतर खांद्यापर्यंत त्याच्या वेदना जाऊ शकतात. तर हा एक भाग असतो. पण ह्याच्यामध्ये तीव्र उदरशूल किंवा पोट दुखणं जे आलेलं असतं ना, त्या माणसाला हुडहुडी सुद्धा करते. थंडी वाजल्याची जी भावना आहे ती त्याच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असते. पीत विणमूत्र नेतृत्व शुत्रुड दहाल्प निधरता, असं पित्त वृद्धीची लक्षणं जी आहेत ना ती आयुर्वेदात सांगितलेली आहे. पित्त खूप वाढलं की तुमच्या शरीरामध्ये नखाला, डोळ्याला, त्वचेला, तुमच्या मूत्राला, शौचाला हे काय व्हायला लागतं, पिवळापणा जो आहे तो जास्त यायला लागतो, आणि तुमची झोप सुद्धा कमी होते, आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरातली पित्ताची लक्षणं जी आहेत ती आपल्या व्यवहारात दिसायला लागतात. तर त्यावेळेस चहाच्या रंगाची युरिन होणं हे एक लक्षण फार प्रधान असतं. आता तो चहा म्हणजे दूध घातलेला चहा नव्हे, चहा उकळल्यानंतर जे दिसतं ना तसं डार्क युरिन तुम्हाला जर व्हायला लागलं तर तुम्ही ते लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला पित्ताशयाशी संबंधित काही त्रास नाही आहे ना. त्याच्यावरून पोट फुगणं, पोटात गुडगुड आवाज येणं, जेवल्यानंतर पोट जड वाटणं, बऱ्याच वेळा काविळीची लक्षणं जी असतात ती आपल्या शरीरामध्ये येतात, तोंड कडू पडणं हे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीची लक्षणं दिसायला लागतात. आणि तपासण्यामध्ये सुद्धा आपल्याला हा भाग जो आहे तो बऱ्याच वेळा दिसून येतो की ज्याच्यानं ह्याचं निदान होतं, आणि मग वैद्याकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं पडतं. सर, पित्ताशयाच्या खड्यांमुळे होणारे उपद्रव म्हणजे कॉम्प्लिकेशन्स कशा प्रकारचे असतात? बरोबर आहे. का पित्ताशयातला खडा जो आहे तो जर बारीक असेल आणि तो जर बाहेर यायला बघायला लागला आणि जर नळीमध्ये अडकला तर मग त्या ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस जी आहे ती उत्पन्न होऊ शकते. पोट तीव्र प्रमाणात दुखू शकतं. पहिलं लक्षण काविळी येतं. संडास जी आहे ती चिखलासारखी अशी पेल कलरची अशी शौचाला व्हायला लागते, आणि त्याचा परिणाम म्हणून मग पोट तीव्र पद्धतीने दुखणं, त्या ठिकाणी कॅन्सरस चेंजेस जे आहेत ते व्हायला लागणं, काविळी जी आहे ती परिस्थिती म्हणजे तशीच राहणं, भूक न लागणं, उलट्या खूप मोठ्या प्रमाणावरती होणं, यकृताचा दावून यकृत सुकायला लागणं, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या कॉम्प्लिकेशनच्या हिशोबाने आपल्याला बघायला लागतात. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.
विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद आणि पित्ताशयातील खडे, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेद विद्या पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर सरांनी आणलेल्या आरोग्यविषयक टिप्स घेण्याची वेळ झालेली आहे. आणि पुढची टीप आहे, वयानुसार मेंदू बारीक होण्याची प्रक्रिया ब्रेन ॲट्रॉफी. यामध्ये लालचंदन, रक्तचंदन, श्वेतचंदन, अनंतमूळ, श्यामालता, हळद, दारू हळद, जिवंती, ज्येष्ठमध, शतावरी, अश्वगंधा, काकोली, पिंपळी, वेखंड, जीवक, ऋषभक, लाक्षा, वंशलोचन, गेरू यांचे समप्रमाणात चूर्ण बनवून त्यातील एक चिमूट औषध सकाळी आणि संध्याकाळी तूप आणि गरम पाण्यासोबत घेतल्याने कमी होते. प्रेक्षक हो, आपली पुढची टीप आहे, वृद्धापकाळ येऊ नये म्हणून गाईचे दूध संपूर्ण अंगाला, प्राधान्याने डोक्याला, कानाला आणि पायांना लावावी व अर्ध्या तासाने आंघोळ करावी. हा प्रयोग रोज करावयाचा आहे. चला तर मग प्रेक्षक हो, आपल्या मूळ विषयाकडे येऊया. आणि आपण आज चर्चा करत आहोत पित्ताशयाच्या खड्यांवरती. सर, पित्ताशयाच्या खड्यांची लक्षणे झाली, कारणे झाली, आता आपण चिकित्सेकडे वळत आहोत. तर चिकित्सा करताना आयुर्वेदिक चिकित्सा आणि शस्त्रक्रिया याच्यानुसार आयुर्वेद कसा काय विचार करतो? बरोबर आहे. कसं आहे, ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद कोणत्या तत्वाच्या आधारे त्याचा विचार करतो हे बघणं खूप गरजेचं आहे. कसं होतं की शस्त्रकर्म हा सर्जनचा भाग आहे. सर्जन ॲनाटॉमी त्याची जी आहे, फिजिओलॉजी जशी आहे आणि कॉम्प्लिकेशन्स किंवा आत्ताची प्रेझेंट सिच्युएशन काय आहे याच्यानुसार त्याचा विचार करत असतो. पण आयुर्वेदाची फिजिओलॉजी वेगळी असल्याकारणाने थोडासा वेगळा विचार जो आहे ना, तो आयुर्वेदाचा बघणं खूप गरजेचं आहे. तर पहिल्यांदा म्हणजे हा भाग जो आहे यकृत आणि पित्ताशय हे शरीराच्या मध्याला येतात, आणि मध्याचा भाग जो आहे तो पित्ताशी संबंधित आहे, हे आपण बघून झालेला आहे. तर पित्ताचा जो उपक्रम असतो त्याच्यासाठी रक्ताचाही विचार करायला लागतो. कारण रक्ताच्या आश्रयाने पित्त आहे, त्या पित्ताच्या आश्रयाने रक्त असं म्हणायला पाहिजे, कारण दोषांचं महत्व शरीरामध्ये जास्त आहे, वातपित्त कफाचं. तर हे जर लक्षात घेतलं तर काय होतं, रक्तम जीव इति स्थिती असं म्हटलेलं आहे. शरीरातला कोणताही अवयव असू दे त्याच्यामध्ये एक उपादान कारण म्हणजे असं कारण की जे काढलं तर ते कार्य नष्ट होतं, असं जे आहे त्याला म्हणतात समवायी कारण किंवा उपादान कारण. तर आपल्या शरीरात कोणताही घटक घेतला तर त्याचा एक इन्ग्रेडियंट जो आहे ना, तो ब्रह्मदेवानी रक्तच ठेवलेला आहे. असं जर असेल तर तुमच्या शरीरातल्या रक्ताचा आणि पित्ताचा एकत्रित विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण पित्ताशी संबंधित कोणताही आजार असेल तर लवकर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. वाताला तेल तूप लावून वगैरे शमन करता येतं, कफाला धसमुसळेपणा करून बाहेर काढून टाकता येतं. पण पित्ताची ट्रीटमेंट आयुर्वेदाने जावयासारखी करायला सांगितलेली आहे. सगळ्या गोष्टी जसं त्याचे लाड पुरवले जातात ना, तशा पद्धतीने पित्ताला सांभाळून घ्यायला सांगितलंय. गोड पदार्थ द्यायचे, मृदू विरेचन वगैरे द्यायचं, तूप अंगाला लावायचं, दूध प्यायला द्यायचं वगैरे, अशा पद्धतीने त्याची ट्रीटमेंट केली जाते. तर हे सांगण्याचं प्रयोजन असं आहे की यकृत हा ऑर्गन जर रक्त व स्रोताचा मूलस्थान असेल आणि रक्ताच्या आश्रयाने जर पित्त असेल तर त्या पित्ताला तुम्ही जर कंट्रोलमध्ये ठेवले, तिन्ही दोष जर वात पित्त कफ सम ठेवले तर तुम्ही आजारी पडत नाही आणि शरीरामध्ये आरोग्य राहतं. रोगस्थ दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता असं म्हटलेलं आहे. तर दोषाचं साम्य आणण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर मध घेणं, दुपारच्या वेळेला तूप घेणं आणि संध्याकाळच्या वेळेला तेल जे आहे ते पोटात घेणं किंवा लावायला वापरणं, असं जरी केलं ना व्यक्तीने तरी त्याचं आरोग्य जे आहे ते आयुर्वेदाच्या हिशोबाने चांगलं होऊ शकतं. तर आता प्रश्न असा येतो की इथं गॉलब्लॅडर स्टोन उत्पन्न व्हायला लागलेत किंवा तो आजार उत्पन्न व्हायला लागलाय, तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की पित्ताचे जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये विरेचन वापरलेलं आहे किंवा रक्तमोक्षण केलेलं आहे, त्याचा वापर करायला पाहिजे. अंगाला लावण्यासाठीचे लेप जे आहेत ते विवेचित त्या ठिकाणी लावले जायला पाहिजे. त्याच्याबरोबर पित्त कमी करणारा कडू रसाचा आहार, तुरट रसाचा आहार आणि मधुर रस काही प्रमाणामध्ये असा तुम्ही युक्तीने वापरायला पाहिजे. तुमच्या पेरिसल्सीस जे आहेत त्या जशा पोटाच्या असतात ना, हे पोटात आपण अन्न घेतलं की जठरामध्ये अन्न गेल्यानंतर 2 तासांनी एक मुवमेंट जी आहे आतड्याची ती मोठ्या आतड्यावरती येते, तर त्याला मास मुवमेंट असं म्हणतात.
आणि तो जो पेरिसाल्सिसचा प्रकार आहे त्याचा इम्पल्स जो आहे तो तुमच्या गॉल ब्लॅडरवरती सुद्धा येतोय, त्याच्या कॉन्ट्रॅक्शनवरती. तर गॉल ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कमी झालं तरी पित्ताशयात खडे होतात. तर वाताची ट्रीटमेंट करून चलगुण जो आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. ह्याच्याबरोबरीने त्याच्यात संसर्ग झालेला असेल, म्हणजे इन्फेक्शन काही असेल तर ते काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये सूक्ष्म त्रिफला गंधक रसायनासारख्या गोष्टी असतात. गंधकाचा काही अंश जो आहे तो बाईलमध्ये असल्या कारणानं गंधक रसायन हे औषध त्यासाठी खूप उपयोगी पडतं. महागंधक रसायन हे औषध उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबरीनं तिथं सुजेचाही विचार आपल्याला करायला लागतो. मग पुनोनावासारखी वनस्पती आहे, तिचा पर्यायी शब्द शोथग्नी म्हणजे सूज घालवणारी असा आहे. तर त्याच्या पानांचा रस आपण पोटात घेऊ शकतो. तर त्यांनी खूप मिरॅक्युलस परिणाम येत असतात, पण लोकांना त्याची कल्पना नसते आणि त्यामुळे ते वापरलं जात नाही. तर हा भाग पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. पित्ताचा उपक्रम करत असताना एक तिक्तक्षीर बस्ती नावाचा बस्ती सांगितलेला आहे. कडू रसाच्या गोवेलीसारख्या शतावरीसारख्या वनस्पती दुधामध्ये शिजवायच्या, ते दूध गाळून घ्यायचं आणि शौचाच्या मार्गावाटे जर ते पुश केलं तर पित्तावृत्त वात, पित्त वाढलेलं असणं, पेप्टिक अल्सर, डिओडिनल अल्सर ह्याच्या बरोबरीनं तुमच्या गॉल ब्लॅडरशी संबंधित जे आजार आहेत ते महाप्राचीरक म्हणजे डायफ्रॅमशी संबंधित आजार, तुमच्या यकृताला आलेली सूज, याच्यासाठी त्याचा जबरदस्त फायदा होतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की या ठिकाणी सूज आली की उचक्या लागणं हे लक्षण बऱ्याच वेळेला येतं गॉल स्टोन असताना किंवा इन्फ्लमेशन झालेलं असताना. तर त्यावेळेला बस्ती देता देता उचकी जी आहे ती थांबून जाते, इतका त्याचा आशुकारी किंवा झटकन परिणाम असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्या आपण वैद्याच्याकडनं समजून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या रुग्णासाठी ते वापरणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा येतो की हे सगळं तुम्ही म्हणताय पण ऑपरेशन करायलाच पाहिजे अशी जी पाळी आहे ती आयुर्वेद केव्हा धरतो हे बघणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, धन्वंतरीचा अधिकार आहे. पूर्वी युद्ध वगैरे व्हायचे त्यावेळेला हात पाय तुटले जायचे, त्याचं शिवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत सुश्रुत संहितेमध्ये. आणि त्याला आपण प्लास्टिक सर्जरीचा जनक असं म्हणतो सुश्रुताचार्यांना. तर हे जर लक्षात घेतलं तर तुमच्या आयुर्वेद हा काय याच्या विरोधी नाही आहे, ऑपरेशनच्या विरोध नाही आहे, पण उठसूट ऑपरेशन करण्याच्या आधी एकदा शमन चिकित्सेला महत्व द्यायला पाहिजे. सर्जन आहे तो सुश्रुत संहितेचा भाग आहे. चरक संहिता किंवा वाग्भट जो आहे ग्रंथ आहे त्यामध्ये शमन चिकित्सा जी आहे ती जास्ती मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. तर त्याचा वापर करून तुम्ही आहे तो आजार जो आहे तो औषधाने घालवायचा प्रयत्न करा आणि तो नक्ष जमल्यास ही जर लक्षणं दिसली पुढे आपण जी बोलणार आहे ती, तर तुम्ही ऑपरेशनचा विचार करा. पण त्या ऑपरेशन करत असताना तुमचं पूर्वकर्म आयुर्वेदिक पद्धतीने करून घ्या. प्रधान कर्म जे आहे ते डॉक्टरकडनं करून घ्या आणि पश्चात कर्म पुन्हा आयुर्वेदाचं जर केलं तर तुमचं ऑपरेशन जे आहे ते लीलया होऊन जाईल. तुमच्या शरीरात स्कार कमी कमी राहतील, ब्लड तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही, अँटीबायोटिकची फारशी गरज पडत नाही आणि तुम्ही लवकर रिकवर व्हाल आणि पहिल्यासारखं चांगलं जीवन जगू शकाल. ह्याच्यासाठी हा प्रपंच आपला सगळा आहे की आयुर्वेद हा ऑपरेशन टाळण्यासाठी कुठं कुठं मदत करू शकतो. तर अशी अवस्था कोणती आहे की ज्या वेळेला ऑपरेशनची गरज ही पडतेच, तर काय होतं, तीव्र वेदना आहेत आणि त्या कशानेही थांबत नाही आहेत. असं जर असेल तर तुम्हाला ऑपरेशनच्या वेळी पर्याय राहत नाही. पण त्यावेळेला कणकासवासारखा औषध आहे किंवा काही क्षार आहेत, तालीमखान्याचा क्षार आहे, तो त्याच्यावर खूप चांगला उपयोगी पडत असतो. त्याचा वापर तुम्ही करून घेणं हे गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं की तीव्र ज्वर येतो आणि खूप हुडहुडीवरून ताप येतो तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोनमुळे. तर त्याचा परिणाम तुम्हाला घालवताच कोणत्याही पद्धतीने येत नसेल तर तुम्हाला ऑपरेशनची गरज पडू शकते. बऱ्याच वेळा ते खडे जे असतात ते अडकून पडतात नळीमध्ये आणि तीव्र कामला किंवा जॉन्डिस उत्पन्न होतो. तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ऑपरेशनची गरज ही बऱ्याच वेळा पडू शकते. तुमच्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन आहे त्याला त्रास आहे आणि पॅनक्रिया जे आहे त्याच्यात ही खडे आहेत किंवा त्याचा दाह झाला आहे, पॅनक्रियाटायटिस झालेला आहे, तर मग ते मोठं दुखणं असतं. अमायलेज वगैरे लायपेज वगैरे चेक केल्यानंतर तुम्हाला ते समजू शकतं आणि त्यावेळेला लाईफ थ्रेटनिंग अशा गोष्टी घडू शकतात. तर अशा वेळेला ऑपरेशनची कदाचित गरज जी आहे ती पडू शकते. त्याच्यावरून खड्याचा आकार जो आहे ना तो 2 सेंटीमीटरपेक्षा जास्ती मोठा असेल तर तो विरघळणं महाकर्म कठीण असतं. तर त्यावेळेला सर्जनची मदत घेणं हे काही गैर नाही. त्यावेळेला त्याचा तो परिणाम आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉलचे खडे विरघळताना खूप भयंकर त्रासदायक होतं. 100 पैकी 70 लोकांचे विरघळतच नाहीत. पण बाईलचे जर खडे तयार झालेले असतील पिगमेंटचे ना तर ते आपल्याला फोडणं सोपं जातं आणि 100 पैकी 30-40 लोकांचे तर ते खडे विरघळू शकतात. परंतु त्याचा विचार करताना आपण त्याचा स्पॅन ठरवून घ्यायला लागतो ट्रीटमेंटचा आणि त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघणं हे खूप गरजेचं आहे. तुमचं वय 50च्या पुढे आहे, तुम्हाला भूक कमी लागते आणि गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन आहेत आणि तुमचं पोट तीव्र दुखतंय मंद मंद आणि तुम्ही बारीक होत चाललाय, तर मग गॉल ब्लॅडर स्टोनच्या बरोबरीने तिथं मॅलिग्नन्सी असण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावरती असते. त्यावेळेला तुम्ही दारू पित असाल
सिगारेट ओढत असाल, वय जास्ती असेल तर लगेच हा भाग जो आहे तो लक्षात येतो आणि मग त्यावेळेला ऑपरेशन करणं हा बऱ्याच वेळेला उपायाचा होतो. कोणतंही औषध दिलं तरी ते लागूच पडत नाही आहे. आतमध्ये पॉलिश तयार झालेले आहेत आणि मुळव्याधीसारखे कोंब आलेले आहेत. असं जरी असेल ना तरी तुम्हाला त्यावेळेला ऑपरेशन करणं हे भाग पडतं. ह्याच्याबरोबर असं होतं की गॉल ब्लॅडरला अपघाताने किंवा ऍक्सिडेंटमुळे जखम झालेली आहे, मार लागलेला आहे. तर अशा वेळेला आज जर खडे असतील तर त्यांचं निराकरण करणं आणि ते इन्फेक्शन पटकन घालवणं हे डॉक्टरचं महत्वाचं एक प्रकरण असतं. तुमच्या शरीरामध्ये गॉल ब्लॅडरमध्ये खडे आहेत आणि त्याच्या बरोबरीनं इतर मोठे आजार आहेत. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, पोट खूप वाढलेलं आहे, मूळव्याधीचा त्रास आहे, व्हरायसिस वगैरे डेव्हलप व्हायला लागलेले आहेत आणि यकृतावरती त्याचा प्रचंड मोठा परिणाम व्हायला लागला आहे. असं जर असेल ना तर तुम्हाला निश्चित विचार करायला लागतो की बाबा आता ऑपरेशन करायला लागेल की काय, आणि त्यावेळी तुम्ही वैद्याचा सल्ला घेऊन पूर्वकर्म जे आहे ना ते करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. ऑपरेशन नंतर काय करायचं, पश्चातकर्म आणि पूर्वकर्म आयुर्वेदानुसार कसं करायचं हे आपण पाहणारच आहोत. पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद आणि पित्ताशयातील खडे या विषयांवरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद विद्या पारंगत वैद्य समीर गोविंद जमदग्ने सर. सर, आपण चिकित्सेकडे वळलेलो आहोत. तर ऑपरेशनचा जर पर्याय असेल तर मग आयुर्वेदानुसार पूर्वकर्म आणि पश्चातकर्म कसं करावं लागेल? हा एक खूप सुरेख प्रश्न विचारला असतो प्रतिभा. कसं होतं की आपण ऑपरेशन करताना प्लॅन जर कोणतंही ऑपरेशन करायचं असेल तर आयुर्वेदाची एक विविध जी विचार प्रणाली आहे ती तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ॲक्सिडेंटल कोणत्या गोष्टी आहेत किंवा इमर्जन्सी जर असेल तर काय त्यावेळेला पटकन सर्जनचं ऐकून त्या पद्धतीने गोष्टी करायला लागतात. पण तुम्ही प्लॅन जर करणार असाल तर तुम्ही काय करा की विसर्ग काळामध्ये तुम्ही ऑपरेशन करत चला. 2 काळ असतात, आदान काळ आणि विसर्ग काळ. आदान काळामध्ये निसर्ग आपल्या शरीरातली ताकद खेचून घेत असतो. ग्रीष्म ऋतू वगैरे उन्हाळ्याचा सीझन तो असतो. आणि विसर्ग काळ म्हणजे थंडीचे सीझन, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, याच्यामध्ये निसर्ग आपल्याला ताकद देत असतो, स्पेशली हेमंत ऋतूमध्ये. तर त्यामुळे काय होतं की तुमच्या जखमा पटकन भरून येतात, मन प्रसन्न असतं, सकाळी उठल्या उठल्या भूक लागते आणि जखमा पटकन भरून आल्या कारणानं, शरीरात इन्फेक्शन न झाल्या कारणानं तुम्ही पहिली जीवनशैली तुमची जी आहे त्याच्यावरती नॉर्मलला येऊ शकता. आणि त्यामुळे मग अँटीबायोटिकचा वापर कमी केला तरी जमू शकतो. रक्तस्राव जास्ती होत नाही आणि त्याच्याबरोबर संमोहनाचा जो काही त्रास होणार आहे तोही तुम्हाला कमीत कमी होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन वगैरे मेंटेन होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला विसर्ग काळात मिळतात. कारण थंडीच्या दिवसात तुम्हाला माहिती आहे की रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. त्यामुळे तुमची विश्रांती चांगली होते. रात्र ही शरीरातलं वेअर टेअर दुरुस्त करण्यासाठी वापरली जात असते. एस्पेशली रात्री 10 ते 2 ची जी झोप आहे ना ती आपल्या शरीरातल्या नवीन पेशींना उत्पन्न करण्यासाठी खूप उपयोगी पडत असते. तर हा टेक तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता ना ऑपरेशनच्या काळामध्ये. तर तुम्ही त्यामुळे ऑपरेशन प्लॅन करत असताना काय करा, थंडीच्या दिवसात करा आणि सकाळच्या वेळेला 10च्या आत जर ऑपरेशन झालं तर त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणारा हा एक भाग झाला. आता शरीरातल्या ज्या जखमा आहेत त्या पटकन भरण्यासाठी आयुर्वेद काय करतो तर सूक्ष्म त्रिफळा, गंधक रसायन, कैशोर गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, अमृता गुग्गुळ अशा ज्या गोळ्या आहेत ना त्या आधीच तुम्ही सुरू करा 15-20 दिवस ते महिनाभर. आणि ऑपरेशनच्या वेळेला आधी NBM म्हणजे नील बाय माउथ असल्यानं तुम्ही या गोष्टी बंद करा. आणि ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा जेव्हा खायला प्यायला सुरुवात कराल त्यावेळेला हाच उपक्रम जो आहे तो नंतर करायचा असतो.
आता तुम्ही ओलं खोबरं जर भरपूर मोठ्या प्रमाणात खायला लागलात तर तुमच्या शरीरातलं रक्त जे आहे ते कसदार बनतं आणि रक्तस्राव जास्ती आता होत नाही, अशा पद्धतीने टेक्निक्स डेव्हलप झालेली आहे आणि तुम्हाला रक्त चढवायची पाळी फारशी येत नाही. तर ओलं खोबरं खाणं अतिशय साधी गोष्ट आहे, ही तुम्ही करू शकता. ह्याच्यावरून तुम्ही अंगाला रोजच्या रोज तेल लावणं किंवा तूप लावणं हा जर प्रकार करायला लागला तर तुमची इम्युनो सिस्टीम चांगल्या पद्धतीने काम करते. आपले टॉन्सिल्स जे आहेत ते इम्युनो सिस्टीमचा एक भाग आहेत. प्लीहा इम्युनो सिस्टीमचा भाग आहे. हाडं, मेद, यकृत हे इम्युनो सिस्टीमचा भाग आहे. तर ह्यांना टोनअप करणारी औषधं आयुर्वेदामध्ये भरपूर आहेत. च्यवनप्राशसारखं साधं औषध तुम्ही घ्या आणि ते जर सकाळी तुम्ही सुरुवात केली खायला तर तुम्हाला त्याचा जबरदस्त फायदा ऑपरेशनच्या आधी होऊ शकतो. ह्याच्याबरोबरीनं मी आता जसं अंगाला तेल तूप लावायला सांगितले त्याचा परिणाम तुमच्या शरीरातल्या जखमा नष्ट करण्यासाठी तर होणारच आहे, पण शरीराला दारडे येतं. ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर ज्यांनी अंगाला तेल तूप लावलेले आहेत कायम त्याची हाडं पटकन मोडत नाही, दारडे येतं. आणि ज्यांनी लावलेले त्यांची हाडं ठिसूळ असतात, पटकन त्यांची हाडं जी असतात त्यांचा भग्न होतो. वयानुसार होणारं जे एजिंग जे आहे ना ते सुद्धा या तेला तुपाने जे आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी करता येतं. रसायन चिकित्सा आता मी जसं म्हटलं च्यवनप्राशसारखं औषध ते घ्यावं आणि रात्री वाजीकरण औषध घ्यावं, म्हणजे शुक्राची शरीरात वृद्धी करण्यासाठी ते औषध घ्यावं. रात्री झोपताना तुम्ही वाजीकरणातली कोणती उडदाच्या डाळीसारखं औषध, वृक्षवटीसारखं औषध जर घ्यायला सुरुवात केली तर सकाळी तुम्ही रसायन घेतलेलं असतं, रात्री वाजीकरण घेतलेलं असतं आणि त्याच्यावर ब्रह्मचर्याचं पालन करायचं. तर शरीरातला शुक्र धातू जो आहे ना तो फक्त जननेंद्रियाच्या ठिकाणी आयुर्वेदाने धरलेला नाही आहे. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशींचं जर विभाजन होतंय आणि प्रपोगेशन जर त्यांचं होतंय तर शुक्र धातूमुळे ते घडत असतं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर ब्रह्मचर्य पालन हा भाग खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आपल्या शरीरातलं शुक्र जे आहे ते इतकं महत्त्वाचं आहे की त्याचा परिणाम तुम्ही तुमच्या आरोग्यावरती सगळीकडं कायमस्वरूपी घेऊ शकता. ऑपरेशनच्या आधी तर तो घ्यायलाच पाहिजे. मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदेहे तावत कालस्य भयंकुता असं म्हटलेलं आहे. इतकं ब्रह्मचर्याचं महत्त्व आहे. तर हे ब्रह्मचर्य सेक्सुअल इंटरकोर्स ह्याच पद्धतीने फक्त आहे असं नाही आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे मैथून कर्म जी आहे ना ती सांगितलेली आहेत. अश्वविध दर्शन, हास्य, एकांतात भेटणं, बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी शुक्र च्यवन पावतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो शरीराची वाईट येतो. म्हणजे आपल्या शरीरात मधुमेह आहे, जखम शरीराला झालेली आहे आणि मनात आपल्या फक्त काम वाचण्याचे विचार जरी आले ना तरी त्याचा परिणाम ती जखम खराब होण्यामध्ये होऊ शकतो. इतपत आयुर्वेदाने त्याचा विचार केलेला आहे आणि त्यासाठी वंगभस्म किंवा त्रिवंगभस्म वापरलं तर हा सगळा परिणाम मनापर्यंत कह्यात येतो आणि जखमा भरून येतात. तर ह्या गोष्टीची कल्पनाच लोकांना नसते की आपण कोणत्या देशात जन्मलोय, योग काय आहे आणि आयुर्वेद काय आहे. हे आपले दोन श्वास आहेत आणि त्याचा आपण अभ्यास जर केला तर त्याचा फायदा जो आहे ना तो आपल्याला सगळीकडेच होणार आहे. तर हा भाग लक्षात घेऊन मी आता सांगितलं तसं रात्री जागरण करायचं नाही, दुपारी येऊन झोपायचं नाही, माफक व्यायाम करायचा, कुंभक रेचक जे आहे त्याच्याबरोवरती अंतकुंभक जो आहे तो वाढवायचा, त्याच्याबरोबर शंख मुद्रा करायची, सर्वांगासन करायचं, त्याच्याबरोबर महाबंध, महावेदबंध हे जे प्रकार आहेत ना योगोपचाराचे ते तुम्ही करत चला. काही ॲसिड्स असे असतात पोटामध्ये गेल्यानंतर की जी हा खडा विरघळवतात. तर त्यामध्ये सायट्रस फ्रूट्स जे आहेत ना संत्रा आहे, मोसंबा आहे, लिंबू याचं प्रमाण तुम्ही एका व्यवस्थित पद्धतीने वाढवू शकता. पालेभाज्या ज्या आहेत त्या आम्लविपाकी आहेत आणि विदाई आहेत, पण त्याचा द्रवगुण जो आहे तो आपल्याला या आजारात उपयोगी पडतो. तर तो वैद्याच्या सल्ल्याने त्या भाज्या तुम्ही खायला सुरुवात करा. लेग्युम्स किंवा शेंगा तुम्ही त्या पद्धतीने घ्यायला लागा. तर वैद्याकडनं हा सल्ला जर घेतला ना तर तुमचे स्टोन्स कमी यायला सुरुवात होणार आहे. ॲट द सेम टाईम ऑपरेशनला तुम्ही जात असताना त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. तर हा भाग जो आहे तो ऑपरेशनच्या आधीही तुम्ही करा आणि ऑपरेशनच्या नंतर सुद्धा तुम्हाला हा भाग जो आहे तो वापरता येत असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. सर, पित्ताशयाचे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी योगोपचार, पंचकर्म आणि प्राणायामाचा कशा प्रकारे उपयोग केला जाईल? आता मी सांगितलं त्याच्यातले योगोपचार तर बोलून झाले. प्राणायाम जो आहे त्याच्यामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम ह्याचा उपयोग होतो, पण पेन असताना हे कधीही प्रकरण करायचं नाही. शीतलिनी शितकारीचा उपयोग मात्र तुम्ही करून घेऊ शकता. भुजंगासन जे आहे ते, सर्वांगासन आणि नौकासन जे आहे ते या आजारासाठी खूप उपयोगी पडतं. पण ज्यावेळी तुम्हाला त्रास शरीरात होत नसताना आणि प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा याचा वापर जो आहे तो तुम्ही करू शकता. नित्य सेवनीय काही पदार्थ आहेत, म्हणजे गाईचं दूध आहे ते सुंठ किंवा पिंपळी टाकून तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर पावसाचं पाणी किंवा डिस्टिल वॉटर जे आहे ते तुम्ही साठवून त्याचा वापर तुम्ही गरम करून ते गार करून तुम्ही वापरू शकता. पाणी शिळं कधी वापरू नये. शिळ्या पाण्याने त्रिदोषांचा प्रकोप होतो. घरी पाणी साचवून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी तेच पिताय असं तुम्ही कृपा करून करू नका. ते गरम करून घ्या आणि गरम करण्या एवढं निर्जंतुकीकरणाचं दुसरं प्रकरण कोणतं नाही आहे. आरो UV वगैरे या पद्धतीने हे केल्यानंतर हाडांच्यावरती त्याचा काय परिणाम येतो याचा रिसर्च चाललेला आहे. अल्ट्राव्हायोलेट रे जे आहे ते अंगावरती पडल्यानंतर आपल्याला मॅलिग्नन्सी सुद्धा उत्पन्न होऊ शकत असले तर पाणी गरम करा, निर्मळीचं बीज त्यात फिरवा,
तुरटीचा थोड्याफार प्रमाणात त्याचा वापर करा तर ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ह्याच्याबरोबरीने गहू जो आहे तो भाजून जर तुम्ही वापरला तर त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. सातू जे आहे ते वापरले तर त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. मध तुमच्या जेवणामध्ये थोड्याफार प्रमाणात सकाळच्या जेवणात ठेवणं ह्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. जिवंतीसारखी भाजी आहे किंवा तांदूळ जामून होते, तांदळी किंवा चवलाई ज्याला म्हणतो आपण, त्यात थोडासा फरक आहे, तर त्याचा वापर तुम्ही करणं हे गरजेचं आहे. साळीच्या लाह्या तुम्ही घेऊ शकता. आणि मुगाचं कढण जे आहे ना ते तुम्ही सकाळी संध्याकाळी जर घेतलं तर सगळ्या आजारामध्ये उपयोग होतो. मुगाचे कढण आणि बाकीची कढणं तयार करून जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली 3-4 दिवसांनी बघितली तर बाकीच्या सगळ्यात पॅथोजन्स वाढतात, पण मुगाच्या कढणामध्ये कमी वाढतात आणि सगळ्यात शेवटी वाढतात. तर तुमच्या रक्तामध्ये जर हे मुगाचं कढण जे आहे ते तुमच्या लसिकेमध्ये आणि रक्तात जायला लागलं तर तुम्हाला इन्फेक्शनचे फोकस मिळत नाहीत आणि शरीराची इम्युन सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट होते. तर हे खाणं पिणं कृपा करून तुम्ही ठेवा, तर तुम्हाला ऑपरेशनच्या आधी आणि नंतर याचा फायदा होणार आहे. बरोबर. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आहार, विहार, प्राणायाम आणि पंचकर्म याची माहिती सांगितलेली आहे प्रेक्षक हो. सर, पित्ताशयाच्या खाड्यांसाठी एक ओल्या औषधी किंवा आयुर्वेदिक द्रव्य याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? खूप चांगला प्रश्न आहे हा. कसं होतं, पोटात दुखा लागल्यानंतर काय करायचं असा लोकांना प्रश्न पडतो. तर तिक्त क्षीर बसती, रासना वृषादी बसती असे जे आहेत ना ते खूप उपयोगी पडतात. कनकासव म्हणजे धोत्र्यापासून तयार केलेले जे आसव आहे त्याचा शंख भस्म, कोकिलाक्ष क्षार, हिंगू कर्पूरवादी ओटी याच्यावर जर वापर केला तर पोटातल्या वेदना या झपाट्याने कमी होतात. आणि त्याच्यावरून काही वनस्पती आहेत त्याही मी तुम्हाला दाखवतो. ही पहिली वनस्पती जी आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली कडुनिंब नावाची वनस्पती आहे. आणि कडुनिंबाचे गुणधर्म सगळ्यांना माहिती आहेत. कडुनिंबाची पानं खाल्ली की पिवळे धमक जुलाब होतात. गॉलब्लॅडर जी आहे ती आकुंचितून सगळं पित्त बाहेर काढते आणि खड्या होण्याची प्रक्रिया कमी व्हायला लागते. निंबसिक्त रसाहा शितो लघु श्लेष्मास्त्र पित्तनूत असे जे गुणधर्म सांगितलेले आहेत. पित्त अप्रतिम पद्धतीने कमी होतं. लोकांना वाटतं की कडू गोष्टीमुळे पित्त वाढतं, अशी परिस्थिती नाही आहे. हे शरीरातलं पित्त बाहेर काढून रक्त शुद्ध करतं. तर हा एक वनस्पतीचा भाग तुम्ही वापरू शकता. दुसरी वनस्पती जी आहे ती तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलेली शतावरी नावाची वनस्पती आहे. तर शतावरी गृहिणी रोग अध्याय जो आहे त्याच्यात एकमेव हे एक पौष्टिक असं औषध आलेलं आहे. त्याचा अनुरस जो आहे तो कडू आहे. तर यकृताला उत्तेजन देणं, पित्त कमी करणं, भूक वाढवणं आणि सृष्ट विणमूत्र म्हणजे लघविल्या संडासला साफ करणं असं जे प्रकरण आहे ते ह्याने होतं. आणि त्याचा अप्रतिम फायदा जो आहे तो गॉलब्लॅडर स्टोन मध्ये होत असतो. त्याच्या बरोबरीनं तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली मेथी सगळ्यांना माहित असेल तर हे मेथीचं बी आहे, सगळ्यांना माहित असेल. तर द्रव गुणाने हे पित्त वाढवतं. त्यामुळे याचा वापर जो आहे ना मेथीचं पाणी पोटात घेणं असा भाग सुद्धा तुम्हाला करता येतो. मधुमेह लोकांना याचा एस्पेशली जास्ती उपयोग होतो असं लक्षात येतं. पण ह्या वैद्यांच्या सल्ल्याने करायच्या या गोष्टी आणि एका वेळेस साधारण 30 ml एवढ्या प्रमाणात ह्याचा काढा सकाळी आणि 30 ml संध्याकाळी असं तुम्ही वापरू शकत असता. त्याच्याबरोबरीने आणखीन एक इथं उपयोगी औषध आहे ते म्हणजे लेंडी पिंपरी किंवा पिंपळी. तर हे पिंपळीचा क्षीरपाक जो आहे तो दुधातनं उकळून हे दोन्ही वेळेला घेता येतं किंवा 64 प्रहरी पिप्पली म्हणून एक औषध मिळतं. ते जर घेतलं तर यकृतावरती, फुफ्फुसावरती आणि पित्ताशयाचा अप्रतिम फायदा होतो आणि त्याचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं. एस्पेशली ज्यांच्या घरामध्ये अनुवंशिकता आहे गॉलब्लॅडर स्टोन होण्याची त्या लोकांना हे औषध खूप चांगलं लागू पडतं. आणि छोट्या मुलांना जर दिलं तर मेनारच्या एजमध्ये मुली किंवा प्युबर्टीच्या एजमध्ये मुलांना त्याचा चांगला परिणाम होतो. त्यांच्या शुक्र धातूवरती त्याचा परिणाम होतो आणि पुढच्या पिढीत गॉलब्लॅडर स्टोन होण्याची प्रक्रिया जी आहे ती कमी करता येते. तर ह्याच्याबरोबर आणखीन एक औषध जे आहे ते मी तुम्हाला इथं दाखवतो आणि ते तुम्हाला सगळ्यांना आधीपासून माहीत असेल आणि ते म्हणजे कोरफड किंवा कुमारी. हे भेदन करणारा औषध आहे. त्या खड्यांचं भेदन करण्यासाठी तो खूप उपयोग होतो. एस्पेशली बाईलचे जे खडे आहेत ना ते ह्यांनी चांगल्या पद्धतीने कमी येतात. कोलेस्ट्रॉलचे कमी येताना ह्याच्यावर आरोग्यवर्धिनी वगैरे इतर वनस्पती वापरायला लागतात. अजून एक छोटीशी वनस्पती आपण बघूया की तुम्हाला नीट दिसेल असं काही मला वाटत नाही, सुकलेली आहे, परंतु हा माका आहे, मार्कव भृंगराज. तर यकृतोत्तेजना करणारा आहे. ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे आणि यकृताचा त्रास आहे आणि जे पिणारे लोक आहेत, दारू पिणारे, अशा लोकांनी ह्याच्या पानांचा रस जो आहे तो दिला तर ब्लड प्रेशरही कमी यायला लागतं. पित्ताचा स्राव चांगला होतो. यकृत आणि गॉलब्लॅडरचं आरोग्याने सुधारतं आणि खडे होण्याची प्रक्रिया आणि खोड जी आहे ती कमी येते. खूप छान सर. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे आता थांबायची. सर, तुम्ही इथे आलात आणि पित्ताशयाचे खडे आणि आयुर्वेद या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद देते. नमस्कार सर. नमस्कार. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये दर आठवड्याला दर भागामध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांबरोबर वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती घेत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.
विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.